नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश सासगुडे, आधुनिक शेती आणि उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही पाहू शकता आपण एका कोथिंबीर प्लॉटमध्ये उभे आहेत, जे की आपल्या बियाण्यापासून पेरलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, मागील 5 वर्षापासून आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती कोथिंबीरविषयी व्हिडिओ अपलोड करत असतो आणि त्याला तुमच्यासारख्या शेतकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा जर व्हिडिओ आतापर्यंत बघत असाल तर फक्त पुढचा 1 ते 2 मिनिट वेळ काढून हा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पाठीमागे तुम्ही एक 15-20 दिवसापूर्वी पाहिलं असेल की आपण आपल्या चॅनलवरती उन्हाळी कोथिंबीरचा लाईव्ह व्हिडिओ बनवला होता, पण लाईव्ह करत असताना क्लिअरिटीचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे आज एक प्रकारे आपण रेकॉर्डेड लाईव्ह व्हिडिओ करतो आहे. कारण याच्यामध्ये जर आपल्याला कोथिंबीर बघायची असेल तर तुम्हाला याच्यामध्ये मी आता टाईम दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्रत्यक्ष टाईम बघण्यासाठी आपण गुगलवरती सध्या सर्च करू की टाईम नाऊ अशा कीवर्ड जरी सर्च केला तर आपल्या या ठिकाणी टाईम आणि तारीख दिसणार आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी टाईम नाव सर्च केलं आहे मी. 5:48 PM, संध्याकाळचे 5:48 झाले आहेत. मंडे, आज सोमवार आहे, 5 मे 2025 तारीख आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी रिफ्रेश पण करतो आहे, तोच टाईम तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर उगवत नाही, उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर येतच नाही, आली तर जळून जाते, असे भरपूर शेतकऱ्यांचे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातून कॉल येत असतात. त्याचबरोबर बरेच शेतकरी ज्यांना शक्य आहे असे शेतकरी उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे कोथिंबीर पाहायला येत असतात. आणि कोथिंबीर पाहिल्यानंतर त्यांनासुद्धा खात्री पडते की कोथिंबीर उन्हाळ्यामध्ये येते. परंतु मित्रांनो, कोथिंबीर उन्हाळ्यामध्ये यायचं असेल तर बरेच शेतकरी मार्केटमधून 100, 150, 125 रुपयाने बियाणे विक्री जे करत असतात त्यांच्याकडून बियाणे आणतात आणि कोथिंबीर पेरतात. मित्रांनो, जर कोथिंबीर लागवड करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला 20-25 हजार रुपयापर्यंत आता एकरी खर्च होतो आहे. जर तुम्हाला कोथिंबीर लागवड करायची असेल तर कोथिंबीर चांगली आणण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर महत्त्वाचं आहे ते म्हणजे चांगलं बियाणं वापरणं, जे की आम्ही लातूर, धाराशिव, आपणच नाही, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये कास्ती नावाचं जे कोथिंबीर बियाणं आहे ते उन्हाळ्यामध्ये येणारा वाण आहे. उन्हाळे काय 12 महिने येणारा वाण आहे आणि त्या वाणाची जर कोथिंबीर पेरली तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कोथिंबीर येते. तुम्ही इथं बघू शकता की कोथिंबीरची आज आपण वेळ पण बघितलेली आहे, तारीख बघितलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारची कोथिंबीर उगवलेली आहे आणि संपूर्ण प्लॉट तुम्ही पाठीमागे जरी पाहिला तर 1 नंबर आलेला आहे. असे एक नाही शेकडो प्लॉट तुम्हाला आमच्या भागामध्ये पाहायला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, बरेच शेतकरी जे लांबून आहेत ते प्रत्यक्ष म्हणत असतात की बाबा तुम्ही काहीतरी चुकीचं सांगताय, उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर उगवतच नाही. तर त्या शेतकऱ्यांसाठी आपण आज एक प्रकारे लाईव्ह करून दाखवलेलं आहे की कोथिंबीर कशी उगवते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोथिंबीर लागवडीविषयी पहिल्यापासून लागवडची मशागत असेल ती काढणी विक्रीपर्यंत जर कुठलीही माहिती हवी असेल तर याच्यापूर्वी आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर इथून पुढे तुम्हाला जर कोथिंबीर लागवडीविषयी कुठलीही माहिती हवी असेल, उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये येणारं कास्ती कोथिंबीरचं बियाणं पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर तुम्ही बिनधास्त कॉल करू शकता. तुम्हाला जी पण माहिती पाहिजे आम्ही माहिती पण देऊ. त्याचबरोबर तुम्हाला बियाणं पाहिजे असेल तर एकदम चांगल्या दरामध्ये तुम्हाला एकदम खात्रीचं बियाणंसुद्धा देऊ. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कोथिंबीरविषयी कुठली माहिती हवी या व्हिडिओखाली कमेंट करून सांगा, नक्कीच आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.